लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पिशोर ग्रामीण रुग्णालयात 9 सफाई कामगार असून सुद्धा ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित असलेल्या पिशोर ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव दिसू लागला. दवाखान्याच्या आवारात जागोजागी कचरा, सांडपाणी व दुर्गंधी येत असून स्वच्छतेचा पूर्णतः अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचा मुख्य आधार असलेल्या या रुग्णालयात स्वच्छतेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दवाखान्याच्या प्रवेशद्वारापासून ते आजूबाजूच्या परिसरात कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक, सांडलेले पाणी आदींमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात 4 सफाई कामगार कार्यरत कायमस्वरूपी असून 5 ठेकेदार पद्धतीने सफाई कामगार भरलेले आहे. एकूण 9 सफाई कामगार असून सुद्धा ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव दिसू लागला. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी होणाऱ्या तपासण्या व नियंत्रण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिला, वृद्ध रुग्ण व लहान मुलांसाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्याच आरोग्याशी खेळ होत असल्याचा संताप रुग्ण आहे. तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करावा असे ग्रामस्थ म्हणू लागले. व्यवस्थापन समितीने यावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.